श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 9 जुलै. आजचे बोधवचन. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडते कुठे. श्रीराम. प्रारब्ध भोगल्या वाचून जीवाची सुटका नाही. साक्षात परब्रह्म म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू. परंतु तेही पित्याचा मृत्यू आणि स्वतःचा वनवास टाळू शकले नाहीत. कुंती माता, ज्ञानदेवादी साधू संतांनी प्रारब्ध भोगूनच संपवले. वर्षभर पाऊस पडला तरी पळसाला चौथे पान फुटणार नाही, किंवा वसंत ऋतूत सगळ्या वनाला नवीन पालवी फुटली तरी बांबूला ती येणार नाही. पण प्रारब्ध अटळ असले तरी त्याची धाव देहापर्यंतच असते. पूर्वजन्मीचे फळ भोगताना या जन्मी पुरुषार्थ साधण्याचे स्वातंत्र्य जीवाला आहे. भक्तियोगाच्या सहाय्याने, नामस्मरणाने जीव धैर्याने प्रारब्ध भोगून स्व उद्धार करून घेऊ शकतो, हे साधू संतांनी दाखवून दिले आहे. प्रारब्धाचा संबंध देहाशी आहे, माझ्याशी नाही, अशी अलिप्तपणाची बुद्धी जीवाला नामाचा नाद लागला तर होईल आणि त्याच्या दुःखाची जाणीव कमी होईल. प्रारब्धाप्रमाणेच सुखदुःखाचा संबंध हा प्रकृतीशी आहे. प्रकृती ही अष्टधा आहे. पंचमहाभूते आणि सत्व रज तम त्रिगुण. या त्रिगुणांच्या मुळे पंचभूतात्मक स्थूल देहाकडून सुखदुःखांची निर्मिती होते. विषय, इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या संयोगातून सुखदुःख निर्माण होते आणि देहबुद्धीमुळे ते जीवाला भोगावे लागते. सत्वम सुखे संजयती. सत्वगुणाचा संबंध सुखाशी आहे. रजोगुणाचा कर्माशी आणि तमोगुणाचा प्रमादाशी आहे. पण तिन्ही गुण आत्मज्ञानाला झाकून टाकतात. सात्विक कर्म पुण्यमय व सुखमय, राजस कर्म दुःखदायक व तामस कर्म अज्ञानमय असते. देहबुद्धीमुळे जीव 3 गुणांनी निर्मिलेल्या फळांनी बांधला जातो आणि शुभाशुभ फळांचा भोगता होतो. जीव आत्मज्ञानापासून वंचित होतो. परंतु भगवान म्हणतात, देहासहित उत्पन्न अशा 3 गुणांचे उल्लंघन करून जो मनाने मुक्त होतो तो अमृताचा म्हणजे मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे प्रारब्धाचा संबंध देहाशी आहे तर प्रकृतीचा संबंध मनाशी आहे. कोणत्याही सुखदुःखाची धाव मनाच्या पलीकडे नाही. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर देहाच्या स्थूल कोशातून आणि मनोमय कोशातून पलीकडे जाता येईल. त्यासाठी वृत्ती अंतर्मुख हवी. इंद्रियांचे तोंड विषयाकडे नको. इंद्रिये मनाच्या स्वाधीन, मन बुद्धीच्या स्वाधीन आणि बुद्धी आत्मसन्मुख असेल तर प्रारब्ध आणि प्रकृतीपासून सुटका होईल. देहबुद्धीच्या वणव्यातून सुटका झाल्यावर
जीवाला आत्मज्ञानाचा प्रकाश उजळून टाकेल. दुःखाच्या झळा सोसायला मनच नसेल, त्याचे उन्मन झाले असेल. देह दुःख भोगेल, पण जीव आत्मानंदात असेल. श्री समर्थांनी 5 प्रलय सांगितले आहेत. पिंडाचे 2, निद्रा आणि मृत्यू, आणि ब्रह्मांडाचे 2, ब्रह्मदेवाची रात्र आणि ब्रह्मप्रलय. या व्यतिरिक्त 5वा तो विवेक प्रलय. नित्यानित्य विवेकाने अष्टधा प्रकृतीचा निराश करता येतो. देहातीत अवस्थेत देहमनाचे विश्वमनात रूपांतर होते. देहबुद्धी जाऊन विचार विशाल होतात. जीव शिवरूप होतो. शेवटी ब्रह्मरूप अवस्थेत क्षुद्र अशा मर्त्य देहाची अवस्था म्हणजे दरिया में खसखस अशी होते. त्या देहाच्या दुःखाची जाणीव असायला जीवच शिल्लक नाही, तो आत्मरूप झाला आहे. म्हणून भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.